असल पूर्वीच्या काळात तर त्यामध्ये जालन्याचं नाव घेतलं जायचं, कारण कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही, उद्योगधंद्याला चालना नाही, वाहतुकीच्या कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नाही, अशा प्रकारचा हा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. परंतु 2014ला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी झाले आणि केंद्रामध्ये गडकरीजी आले, तेव्हा मला चांगली गोष्ट आठवते की जेव्हा मी गडकरी साहेबाला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अनेक विषयावर साखर कारखान्यापासून तर जालन्याच्या उद्योगापर्यंत आमच्याशी चर्चा केली आणि सहजरित्या ते मला असं म्हणले की रावसाहेब, जर जमीन असेल तर जालन्याला आपण ड्रायपोर्ट काढू. खरं तर ड्रायपोर्ट काय मलाच कळत नव्हतं की ड्रायपोर्ट काय, कशासाठी आणि त्याचा उपयोग काय होईल. परंतु साहेबांनी जेव्हा मला सविस्तर सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग मी या ठिकाणी ड्रायपोर्ट व्हावं म्हणून साहेबाचा पाठलाग केला. जिल्हाधिकारी, राज्य शासन या ठिकाणी आपण जमीन उपलब्ध करून दिली. जवळपास 450 एकर जमीन या ड्रायपोर्टला आपण उपलब्ध करून दिली आहे. मधल्या काळात अनेक उद्योगपतींनी जालन्याच्या, संभाजीनगरच्या मला विचारलं की साहेब ड्रायपोर्ट कधी सुरू होणार, ड्रायपोर्ट कधी सुरू होणार, असं अनेक वेळेस मला विचारत होते. परंतु मधीचं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. JNPT NHAI यांनी MMLP एक कंपनी बनवली आणि मग त्यांच्याकडं हँडओव्हर झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं. याचा मला आनंद आहे. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी कॉन्करला हे हँडओव्हर केलं. पूर्वी कॉन्कर आपल्याकडे काम करतो माळीवाड्याला, नाही असं नाही आहे, पण कॉन्कर सारखी कंपनी या ठिकाणी आल्यामुळं मला असं वाटतं की ते आता लवकरात लवकर हे कार्यान्वित होईल आणि या ठिकाणाहून बाहेर जाणारा माल जाईल आणि येणारा मालसुद्धा या ठिकाणी पुढच्या काळात येईल. एक गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे, कोणत्याही भागाचा, कोणत्याही शहराचा जर विकास करायचा असेल, दळणवळणाची साधनं वाढले पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि जोपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार नाही, दळणवळणाची साधनं वाढणार नाही, त्या भागाचा विकास कधीच होऊ शकत नाही. परंतु आज मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जेवढी कनेक्टिव्हिटी महाराष्ट्रामध्ये जालन्याला आहे, एवढी मराठवाड्यात जालन्याला आहे, एवढी कनेक्टिव्हिटी मराठवाड्यात कोणत्याही शहराला नाही आहे. इथून आम्ही जर सोलापूरला गेलो गडकरी साहेब तर आम्हाला या ठिकाणी सिमेंटचा रस्ता करून दिला. आम्ही जर इथून चिखली, बुलढाणा आणि नागपूरपर्यंत जायचं असलं तर आपल्या खात्यांना आम्हाला सिमेंटचा रस्ता करून दिला. या ठिकाणून आम्हाला जर जळगावला जायचं असेल तरी आम्हाला सिमेंटचा रस्ता आहे. मग नागपूरला तर समृद्धी महामार्ग आहे, मुंबईला जायला समृद्धी महामार्ग आहे. म्हणजे चारही बाजूना आता जालन्यासारखी कनेक्टिव्हिटी कोण्याही शहराला मला वाटतं मराठवाड्यात नाही, अशा प्रकारची स्थिती आता या ठिकाणी झाली. आणि शिवाय समृद्धी महामार्ग आता हा नांदेडपर्यंत विस्तारित केला गेल्यामुळं जवळपास जालना शहर हे आता मराठवाड्यातलं एक मध्यवर्ती ठिकाण झालेलं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी उद्योगाला बी चालना मिळणार आहे आणि या ड्रायपोर्टमुळं पायाभूत सुविधा तर उपलब्ध होणारच आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा मला असं वाटतं की या जालना शहरामध्ये निर्माण होणार आहे. साहेब, जालना आणि संभाजीनगर जर DMIC आणि आमचे ड्रायपोर्टचं जर अंतर बघितलं तर 35 ते 40 किलोमीटरच्या पेक्षा जास्त हे अंतर नाही आहे. मोठ्या प्रमाणात जर इम्पोर्ट एक्सपोर्ट जर होणार असेल तर मला असं वाटतं ड्रायपोर्ट आणि आमचं स्टील इंडस्ट्रीमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. रेल्वेच्या बाबतीत तर आता या ठिकाणी सगळी व्यवस्था होणार आहे. रेल्वेच्या बाबतीत सविस्तरपणानं माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला या गोष्टीची मार्गदर्शन केलं आहे. पण मी आपल्या विभागासाठी सांगू इच्छितो की आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की 2009 ते 2014 या काळामध्ये महाराष्ट्राला केवळ 1100 कोटी रुपये मिळत होते रेल्वे विभागाला आणि त्यातून प्रलंबित पडलेले कामाने नवीन कामं घ्यायला स्कोपच राहत नव्हता. 1100 कोटीत कामं होतील किती? पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर जर गेल्या वर्षीचं बजेट आपण पाहिलं असेल तर 12,500 कोटी रुपये गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राला रेल्वेला बजेट मिळालेलं आहे. म्हणजे एकेकाळी मिळत होते 1100 कोटी आणि आता 24-25ला बजेट हे 15,000 कोटी रुपयाचं बजेट आता रेल्वे विभागाला देण्यात आलेलं आहे. आणि मोदीजींना स्पष्टपणानं आपल्याला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेचं अर्थसंकल्प हा वेगळा असायचा आणि त्या रेल्वेच्या नफ्यातून
जो काही पैसा मिळायचा, काही थोडाफार केंद्र सरकार टाकायचं, त्यातून रेल्वेची कामं व्हायचे. परंतु आता यावर्षी रेल्वेला जवळपास 2,55,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं रेल्वेला दिलेले आणि त्याच्यामधून प्रलंबित असलेले कामं आणि काही नवीन मार्ग यामध्ये घेतलेले आहे.